आत्री ऋषीला एक कन्या दिली होती, तिचं नाव होतं अनुसया माता. आणि आत्री ऋषीच्या घरी साक्षात भगवंताना अवतार धारण केला होता. ब्रह्मणानोदितं स्रष्टावत्र ब्रह्मविदां वरहा सहपत्न्यायया वृक्षं कुलाद्री तपसंस्थितः. यांच्या घरी देवानं प्रत्यक्ष रूपानं म्हणले अवतार घेतला. मग या अवताराचं चरित्र तुम्ही आम्हाला सांगा. आत्री ऋषीनं काय केलं म्हणताल तर मंदारचर पर्वताच्या ठिकाणी उभा टाकून तपश्चर्या केली. एका पायावर उभा टाकलाय, कमरावर उभा टाकला, असे कमरावर असे हात दिले आणि एका पायावर उभा टाकली आणि भगवंताचं नामस्मरण चालू केलं. का देवाचा ध्यास लागला, अन्न पाण्याचा त्याग करून टाकला, डोक्यातून अग्नी बाहेर पडू लागला. भाशी तपश्चर्या होती. आपल्यासारखा जप होता का काय? आपण जप करतो तर आणि काही खनखन वाजले की तिकडे बघत काय झालं रे बाबा, असा होता का काय? एकदा नामस्मरण करायला बसले का के मन नाही, अन्नाचा त्याग, असा भगवंताचं नामस्मरण त्यांनी चालू केलं. का देवाचं? कोण्या देवाचं? भगवान विष्णू परमात्म्याचं. काय केलं? श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. तर देवाचा धावा करीत असताना देवाला आहाळ जाऊ लागली, डोक्यातून असं तेज बाहेर पडू लागलं. का अशी तपश्चर्या पहिली लोक करायची. 5-5, 10-10 हजार वर्षेपर्यंत तपश्चर्या करीत होते. 10,000 वर्षेपर्यंत करदम ऋषीने तपश्चर्या केली. का तसं यांच्या डोक्यातून अग्नी बाहेर पडू लागला. आणि मग म्हणले मागा वरदान काय मागायचे? तर देव असा आहे की नाही शब्दच नव्हता देवाचा. मागा म्हणले साक्षात भगवंताचं रूप प्रगट झालं आणि लक्ष्मीनारायणाला नमस्कार केला भगवंताला. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी मागा म्हणले काय मागायचे? तर म्हणजे तुमच्या घरात पुत्र रूपानं आम्हाला यायचे म्हणले, नाही का? पुत्र रूपानं आम्हाला तुमच्या घरी यायचे, तुम्ही या अवतार घ्या. म्हणले लेकरू म्हणून येतो म्हणले, काही हरकत नाही, प्रत्यक्ष येईल, अवतार होईल दत्तात्रय भगवंताचा, तिन्ही मूर्तीचा अवतार या ठिकाणी होईल म्हणले. मग तर झालं. तथास्तु म्हणून वरदान दिलं. भगवान निजधामा त्या ठिकाणी निघून गेले, वैकुंठ लोकामध्ये गेले देव. मग आता देवाना अवतार कसा घेतला? अनुसया माता कशी होती? का कोणाला फडफड न करीत नव्हती रे बाबा, नाही का? शांत स्वभावाचा होता. का तर स्वभावाचं कसं आहे, स्वभावाला काही औषध भेटत नाही बरं का. मेडिकलवरून औषध बदलावंच लागते आपल्या स्वतःलाच, तेच औषध आपलं, नाही का? मग सगळं या ठिकाणी चांगलं असूनही राग काऊन येतो काही कळत नाही हो, नाही का? काही कमी जास्त झालं, काही झालं तर राग येतो मनुष्याला. मग हा राग मनुष्याला कधी येऊ देऊ नये. राग हा काय करतो म्हणताल तर समोरचे माणसं सुद्धा पाहत नाही ना. हो, आता आमची मालकीन आमच्यावर घेतल्यावर बरं वाटतंय, नाही का? आमची मालकीन म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही हो,
हो म्हणलं मी भागवत सांगतो आणि मला काहीच कळत नाही म्हणती, नाही का. मग आता कळाल्याशिवाय बसलो का इथं, खरं सांगा तुम्ही का अशी मालकीन म्हणती कोणाला, मालकाला. सगळ्याच्यात म्हणतात का का नाही, तुम्हाला काहीच कळत नाही म्हणूनच हे एवढं वाढवलं ना आपण, नाही का, काही कळत नाही म्हणून. मग असा पत्नीचा भाव असतो. पण ते पत्नीचं कसं असतं, मालकाचं आणि मालकिनीचं का, की ते पोटामध्ये ठेवीत नाही दोघं जणही. ते सासूबाईनं सासऱ्यानं मध्ये कधीच पडायला नाही पाहिजे नवरा बायकोच्या भांडण्यात. का काही काही जणाला सासूबाईला वाटते की माझ्या लेकाला बोलायली, काऊन बोलायली कोणाला माहीत, मध्ये पडते उगाचच बोलणे खाती, म्हणून मध्ये बोलायचंच नाही नवरा बायकोच्या. काय बोलायचं तर बोल म्हणायचं. आत्याबाईनं लक्षात ठेवा, आज भागवत ऐकलं ना, मध्ये पडायचंच नाही या दोघायच्या नवरा बायकोच्या. हो ना, घंट्यात एक आणि घंट्यात वेगळे का, तलाक पस्तोर जातात रे बाबा, आणि पुन्हा गुलू गुलू बोलत आहेत मध्ये. बापा बापा सगळं अवघड आहे, नाही का. म्हणजे त्यांच्या नादीच आपण लागायचं नाही. आत्याबाईनं तिला वाटतं ना, आत्याबाईला माझ्या लेकाला बोलायली, काऊन बोलायली कोणाला म्हणतात, आली बाबा तिकडून, अगं आपणच आणलं ना तिला, ती का मनानं आली का काय. मग ती म्हणते समजत टाका माझं. हो, घरात ठेवायला जागा नव्हती एवढं दिलंय म्या, नाही का, घरात ठेवायला जागा नव्हती एवढं दिलंय, आणि तुम्ही मला बोलायलात का काय, उद्याच्यालाच वेगळं लेकराला. मग उगं वाटोळं कशाला करायचं, हातानंच आपलं, नाही का. म्हणून जसं आलं तसंच ठेवायचं. आता काही अर्थ राहिला नाही का, नाही. नाहीतर मग इथं तरी बरं आहे, आपल्या समोर लेख दिसतोय, आणि पुन्हा परगावला गेल्यावर तर पुन्हा लयच अवघड राहते का. औरंगाबादला खोली करा आणि मुंबईला खोली करा, तिकडं तर पुन्हा भेट बी होत नाही आपल्या लेकाची ना आपली. म्हणून हातानं भानगड्या करायच्या नाही, वागण्यात जरा बदल करायचा का. संसार चक्र हे कालचक्र आहे, काळ हा बलवान आहे, नाही का. काळापुढं कोणाचं काही चलत नाही. म्हणून आपल्या वाणीला लगाम ठेवायचा. पत्नीनं, जे पहिली लोक होते त्यांनी काहीच बोलायचं नाही, साधा आणि सरळ मार्ग ठेवायचा, नाहीतर बिघडायला काहीच उशीर लागत नाही का. मोडायला उशीर त्या ठिकाणी लागत नाही, जोडायला फार उशीर लागतो का. मग त्यावेळेला त्या ठिकाणी ही अनुसया माता जी होती ती महान पतिव्रता होती का. कोणाला कधी बोलायची नाही, परोपकार करणारी. परोपकार खूप केला तिनं, भरपूर केला परोपकार. लोकांचे लेकरं शिकायला ठेवले आश्रमामध्ये, 100 पोराला रोजचे जेवण घालायची, 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ वेदाचे मंत्र म्हणायचे. आणि कधी काही कोणाला उसरामा नाही, कोणाला नाव ठेवणं नाही, काही नाही, साधा आणि सरळ स्वभाव अशा प्रकारचा. मग नारद ऋषी आले, नारदाची स्वारी वैकुंठ लोकाच्या ठिकाणी, आणि वैकुंठ लोकामध्ये गेले की भगवंताला नमस्कार केला. लक्ष्मी माता जवळच होत्या, आणि जवळ होत्या असल्या कारणानं नारद ऋषी म्हणतात की तुम्हाला माहिती का. आता देवाला काय माहीत नाही, सगळंच माहीत होतं ना. म्हणले अनुसया मातेची फार कीर्ती रे बाबा, फार मोठी माय, कधी सत्व न ढळू देणारी, राग न आणणारे, मोठेपणा झाला असं कधीच सांगत नाही मी केवढी आहे म्हणून. मग त्यावेळेला लक्ष्मी मात्या जवळच होत्या. ती म्हणली माझ्यापेक्षा वर एक काय, मी तर वैकुंठ लोकात राहते ना. हो म्हणले तुमच्यापेक्षा वर आहे. असं एखादीचं वर्णन केलं की तिला जमत नाही रे बाबा, तसं लक्ष्मीला काही जमलं नाही. लक्ष्मी माता म्हणते माझ्यापेक्षा, मी तिच्याकडून पाहिलं नाही म्हणली, परीक्षा घेईल. महादेवाकडे गेले. पार्वती माताला गर्व झाला. ब्रह्मदेवाची पत्नी जी आहे सावित्री माता, तिलाही गर्व झाला. आणि जास्त कोणाला होऊ लागलं का, काही काही जणाला या ठिकाणी वाद ज्या वेळेला होतेत ना, भांडणं, नाही का, भांडणं होतेच ना, एखाद्यावर कमी जास्त झाले की भांडण होतंय. काही काही जणाला पाहायला जास्त मजा येते, नाही का. काही काही जण म्हणते तर पाहू नका ना, सोडवा ना, नाही का. मग त्यावेळेला पहिल्यांदा काही फोन नव्हते, काही नव्हते. लक्ष्मी म्हणते अगं आवाज द्यायला की येत होता यांचा आवाज, वैकुंठ लोकातून कैलास लोकाला आवाज. अगं ऐकलं का. म्हणले काय, तुझ्या घरी आलते का. नारद ऋषी म्हणले हो माझ्या घरी आलते. मग आपल्याला काय करायचे की एक मीटिंग करायची 3 जणीत बसून, हो, आणि आपल्याला तिचा गर्वाचा नाश करून टाकायचा.
म्हणले बरं ठीक आहे. सावित्रीला आवाज दिला, तिला घेऊन ये म्हणले मिटिंगला. पुन्हा म्हणशील म्हणले मला बोलविलंच नाही. हो आता मिटिंगच आमच्या चालल्यात ना नाही का, बचत गटाच्या मिटिंग. बाबा 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 विचारायचंच काम नाही का. त्या बचत गटाच्या मिटिंग अशा निघाल्यात की 25 रुपये काहीतरी हप्त्याला असते तर, आणि त्याच्यात आमची मालकीन झाली त्या बचत गटामध्ये. बापा बापा ते भलं रजिस्टर आणि हे 2-2, 3-3 घंटे त्यांचा हिशोबच लागत नाही का. मग असं त्या बचत गटाची मिटिंग जशी असती तशी वर कैलास लोका त्या वैकुंठ लोकामध्ये मिटिंग झाली. आणि सावित्रीला म्हणले तुझ्या मालकाला धाड बरं का. कुठं? अनुसया मातेच्या घरी महाराज होऊन भिक्षा मागायला. म्हणजे ठीक आहे, महादेवाला सुद्धा सांगा भिक्षा मागायला जावं. लक्ष्मी माता म्हणली माझा मालक तर माझ्या मुठीतच आहे रे बाबा. हो मी जे म्हणलं तेच काम करतोय. हो सावित्री माता म्हणली मला तर काही कळलं ना. म्हणली काय म्हणली ओरिजिनल काय डुप्लिकेट, महाराज होऊन जायचे तिकडं का भिक्षा काय मागायची. पण आता तुम्ही म्हणतात म्हणून मी धाडते माझ्या मालकाला. हो म्हणले पाठवा म्हणले. आणि मग आल्या ना यांची मीटिंग झाल्यानंतर लक्ष्मी माता देवाच्या जवळ आल्या. म्हणले हो ऐकलं का. अजून एकदा आवाज दिला. हो ऐकलं का. देव म्हणला मला काय आवाज येत नाही का ऐकू येत नाही का. माझे सगळं चांगलं आहे, अजून काही बिघडलं नाही नाही का. आता काही जणाला आता ऐकू येत नाही ती बाजू वेगळी. जसं शरीर ठेवलं तसं राहावं लागतं आपल्याला नाही का. शरीर हे संपत्ती कशी आहे की ऐश्वर्य प्रदान करणारी आहे. मागच्या जन्माचा संबंध असतो शरीराशी. काही लोकांना अजून मेडिकलच्या गोळ्या नाहीत, आणि काही लोकांना गोळी खाल्ल्याशिवाय जमत नाही नाही का. गोळी घेतल्याशिवाय म्हणले जमतच नाही, नाही तर फिरल्यासारखंच होते. आणि काही लोकांना गोळीचीच आवश्यकता नाही. अशा प्रकारचं शरीर भगवंतानं दिलं प्रत्येकाला. मग त्यावेळेला शुकदेवी सांगतात की हे राजा. म्हणले काय. म्हणले आपल्याला परीक्षा पाहायला जायचे. आपल्याला पहा कसं शब्द आहे लक्ष्मीचा. म्हणले तू यायली का. ते 2 जण यायले तर तुम्हाला जायला काय झालं. म्हणले भिक्षा मागायला. मी काही येणार नाही म्हणले. मी तर काही वैकुंठ लोक सांभाळायला कोण आहे आपला भला मोठाच्या मोठा. महादेवाला तसंच पार्वती माता म्हणते की देवा हो देवा ते 2 जण यायले तर तुम्हाला जायला काय झालं. सावित्री मातेला सांगितलं. सावित्री माता म्हणली ब्रह्मदेवा हो देवा ते 2 जण यायले तर तुम्हाला जायला काय झालं. असं एकूण मकाचे नावं सांगितले मालकिनीनं. आणि मालकाला तयार केलं रे बाबा. मग काय पहिला मालक ऐकत होता काय मालकिनीचं. मग आपण ऐकत त्याच्यात काही नवलच नाही नाही का. असं कोण ऐकत नाही बायकोचं, सगळेच जण ऐकत आहेत ना का. तयार केले भगवंताला. असा एकच जण होता की न ऐकणारा. राजानं दौंडी दिली की म्हणले जे ऐकणारे त्यांची एक लाईन करा म्हणले बायकाची, आणि जे न ऐकणारे त्यांची एक लाईन करा. आता जे काही मालकिनीचं ऐकणारी होते ना जणू काय पंढरपूरची यात्रा भली लांबच्या लांब झाली रे बाबा. आणि न ऐकणारं एका कोपऱ्यातच बसलं ना. राजा म्हणला याचं स्वागत करावं लागतं. हे मोठा माणूस दिसायला सगळ्यामध्ये. हार फूल घ्या ह्याला ह्याचं स्वागत करू द्या. ते कोपऱ्यात उभा टाकला होता. त्याला गुलाल गिलाल लावायत हार घालणार तर म्हणजे तुम्ही एकटेच दिसायलेत न ऐकणारे. म्हणला तसं काही नाही म्हणला. मग तसं 3 जणांना केलं ना राजी नाही का. भगवे वस्त्र परिधान केले देवानं. वैकुंठ लोकाचा त्याग केला. तेज पुंजमूर्त्या काखेमध्ये झोळी टाकली. अंगाला भस्म लावलं. हातामध्ये त्या ठिकाणी कमंडल धारण केलं. रुद्राक्षाच्या माळा अशा टप्पूच्या टप्पू घातल्या रे बाबा. ओळखू येईनत हे 3 जण ब्रह्मा विष्णू आणि महेश. 3 जण निघाले. आनंद झाला. शुकदेवीजी वर्णन करतात की हे राजा गंगेचं स्नान केलं मंगल आणि मातेच्या आश्रमामध्ये जाण्याकरता निघाले. तर लक्ष्मी माय म्हणती अगं पार्वती आणि सावित्री आत्ता येते 2 मिनिटात. आता इथं मिटिंगच राहू दे. इथंच बसा तुम्ही, तिकडे जाऊच नका कैलास लोकाला.
आणि सत्य लोकाला इथंच थांबा. म्हणजे ठीक आहे, काहीच हरकत नाही. आता लक्ष्मी या अनुसया मातेला काहीच माहीत नव्हतं बरं का याच्यातलं. देव माझ्या घरी यायलाय का काय नाही. सकाळपासून लोक भिक्षाला येत होते अनुसया मातेच्या घरी. नाही कोणी म्हणत नव्हतं भिक्षा वाढायला. कोणाला आले किती वाढायची का, वंदन करायची न वाढायची, वंदन करायची न वाढायची. आणि आता कलियुगातले लोक तर फारच अवघड झाले बाबा. भिक्षा मागायला काही त्यांची पोटं काही भरोस नव्हतं का. परगावून लोक येतात ना ते, हो ती भली आणतात पाहिली मोठी 20 किलोची एक, तेवढी भरून वाढा. मग एक जण येतो का काय नाही का. मग रिक्त हस्ताना आपल्या घरातून जाऊ नये. आपण म्हणतो ते एवढं घ्यायचं ते घे बाबा, आता याच्यावर आम्हाला नाही जाऊकत नाही का. जेवढं जाऊकत आहे त्याला तेवढं द्यावं, पण इतकंच द्या म्हणजे बिघडून जातं नाही का. मग सुसंगतात की हे शौनकादिक ऋषो हो. मग हे 3 जण त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरानं 3 जणांना त्या ठिकाणी अधिकार मोठा होता अनुसया मातेचा का. आणि माय भिक्षावहार अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान्देहे च पार्वती माता च पार्वते देवे पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशे भवनत्रयम् ओम भिक्षान्देहि ओम स्वस्ती. माईनं नमस्कार केला. काय योग आहे म्हणजे 3 जण आज आपल्या दरवाज्यामध्ये आलेत. धन्य का आनंद झाला. आणि तिनं काय केलं म्हणताल तर कोरडी भिक्षा आणली तिला वाढण्याकरता. घ्या महाराज भिक्षा. काखेमध्ये झोळी आहे, अंगाला विभूती लावलेली, हातामध्ये कमंडलो आहे. आणि तिनं अनुसया मातेनं 3 जणांना पाहिलं. आणि पाहिल्यानंतर आज काय योग आला म्हणले, आज वैकुंठाचा देव माझ्या घरी आलाय, भोळा महादेव आज माझ्या घरी आलाय, सत्यलोकाचा ब्रह्मदेव माझ्या घरी आलाय. अशा त्या भगवान परमात्म्याला साष्टांग दंडवत असो. मग भिक्षा घ्या महाराज. आता ही परीक्षा घ्यायला आली होती नाही का. ही का ह्याच्याकरता आली ते का भिक्षा मागायला. कोणी पाठविल तर मालकिनीनं पाठविलं होतं. परीक्षा घ्या म्हणली होती. केवढी ती. भगवान म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. माय आम्हाला काही या ठिकाणी भिक्षा कोरडी नाही पाहिजे, आम्हाला जेवण करून जायचे. ठीक आहे म्हणले. मग तर फारच चांगलं झालं नाही का. जेवण करून जायचं म्हणलं तर आनंद झाला ना. आत्ता म्हणले करते बाबा 4 ठा स्वयंपाक का. 2 भाज्या, 2 चटण्या, वडी, बोंड, पायस सगळं केलं ना. रांगोळी काढली, आसन टाकलं. जेवायला बसणार. माय आता वाढायला आली. वाढायला आल्यानंतर त्यावेळेला म्हणले माय असं कसं वाढायली म्हणली. स्वयंपाक सगळा केला होता 4 ठाव. अंगावर वस्त्र नसताना वाढावं लागल म्हणले तरच आम्ही अन्न ग्रहण करणार, नाही तर नाही. विचार केला अनुसया मातेनं. ही आपली परीक्षा पाहायला आलेत म्हणले. आणि याच्यामध्ये भेदरहित होती ही अनुसया माता. स्त्री आणि पुरुषामध्ये भेदच नाही अशा प्रकारचं तिचं वागणं होतं का. काही हरकत नाही म्हणजे ती श्रद्धा भक्ती तिच्याजवळ होतं आणि समाधान तिच्याजवळ होतं. मग माझ्या घरातला अतिथी बगरमुखाचा जाऊ नये म्हणजे अन्न जेवल्याशिवाय जाऊ नये. आणि हे माझ्यावर आज प्रसंग आला. मग त्यावेळेला सुसंगतात की हे शौनकादिक ऋषी हो. असाच प्रसंग आला होता नाथ बाबा एकनाथ महाराजावर. गावामध्ये एका पोराची मुंज करायची होती. आणि मुंज करायची होती तर गिरिजा काकी होत्या. आणि
चौकामध्ये 10 जण बसले मिटिंग करता. अजून बसत आहेत ना चौकामध्ये, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, हे काय चाललं, त्याचं काय झालं. मग अशी मिटिंग चौकामध्ये असती. मग ती एक जण आला, म्हणला माझ्या पोराची मुंज लावायची हो, परिस्थिती डाऊन आहे माझी. मग तुम्ही काय करा म्हणले, एकनाथ महाराजाच्या घरी जा, ते तुमच्या पोराची मुंज लावून देतील. म्हणले बरं ठीक आहे, नाही तर आम्ही तुमची लावून देऊ म्हणले मुंज. पण एकनाथ महाराजाला राग आणायचा. राग आणला की आम्ही सगळा खर्च करू म्हणले मुंजीचा. ठीक आहे म्हणजे आणले. आता तर एकनाथ महाराजाच्या घरी आला, ते नमस्कार केला, वंदन केलं. आणि एकनाथ महाराज स्वचांडाळ टाकू लागली. प्रत्येक घरी यज्ञ होता, वैश्वदेव म्हणून म्हणतात. ते वैश्वदेव बाहेर टाकायला आले की हे ब्राह्मण देवताही मध्ये आला. मग म्हणले चला महाराज जेवायला. म्हणले जेवायला चालू. आनंद झाला. गिरिजा काकीनं चारी ठाव स्वयंपाक केला होता. मग नादाबाबा आणि ते मुलगा आणि त्याचे वडील बसले जेवायला. जेवायला वाढायला आल्या गिरिजा काकी. वाढायला आल्यानंतर काय झाला प्रकार म्हणताल तर, आता राग आणायचा ना एकनाथ महाराज. मग गिरिजा काकी असे खाली वाकून वाढू लागल्या, वरण भात भाजी पोळी जे काही असेल ते. ते ब्राह्मण उठला की गिरिजा काकीच्या पाठीवरच बसला. राग आणायचा आहे ना. आता गिरिजा काकीच्या पाठीवर बसल्यानंतर मग त्यावेळेला नाथ बाबा काय म्हणतात, अगं लेकरू बसले पाठीवर, खाली पडल, दमान वाढ. पहा एवढा मोठा अधिकार. त्यावेळेला ब्राह्मण ढसा ढसा रडला. मला चौकात लोक बसली होती, ते म्हणजे तुम्हाला राग आणा म्हणून मी तुमच्या पाठीवर बसलो. म्हणजे का असं आहे का काय म्हणले, मी तुझ्या पोराची मुंज लावून देतो. मग पैठण क्षेत्राच्या ठिकाणी त्या मुलाची गरीबाची मौंज बंधन लावून दिलं. का एक यवन होता, त्याने सुद्धा म्हणले याला राग आणा म्हणले. उन्हाचा पहारा, आंघोळ करायचे. कोण? एकनाथ महाराज स्नान करायचे गंगेचं. आणि ह्यो झाडावर बसला आणि तोंडामध्ये तंबाखू पान खाल्लेले, तोंडावर पिचकारी मारायचा नाथबाबाच्या. अरे म्हणले चुकून पडली असं. गेले पुन्हा आंघोळ केली, पाणी आणलं. आंघोळ केली, पाणी आणलं. असे 4-2 वेळेला झालं ना. 107दा झालं. 8वी चक्कर झाली. तरी नाथबाबा म्हणले वा वा काही हरकत नाही. तोंडावर पिचकारी मारल्यावर आपण दम काढतोल का? खरं सांगा. काही जर समजा बोललो तर आपण दम काढतोल का? जे व्हायचं ते होऊ द्या म्हणतो नाही का? हो. आता फार तापड लोक झाले का, त्यांना राग सहनच होईना. आलं का लक्षात? पण राग सहन झाला पाहिजे. भगवंताजवळ सगळे गुण आहेत, तसे आपल्याकडे गुण पाहिजेत तसे. का राग कधी येऊ देऊ नये. मग त्यावेळेला त्याच्याच डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या आणि नाथबाबाला नमस्कार केला की देवा तुमचा अधिकार मोठा आहे. तुमची परीक्षा पाहायला गावातले लोकच म्हणलेले कसे येते काय येतं. अरे म्हणले तुझ्यामुळं आंघोळी झाल्या मला. काय म्हणले? तुझ्यामुळं आंघोळ झाली, नाही तर मी कशाला गेलो असतो म्हणले आंघोळीला, गेलो नसतो म्हणले. प्रत्यक्ष भगवंता त्या ठिकाणी त्यांच्या घरी पाणी भरीत होता. श्रीखंड्या भगवान त्यांच्या घरी पाणी भरवायचं, सगळं काम करायचं. एके दिवशी एक महाराज आले आणि आल्यानंतर म्हणले गाव जेवण तुम्हीच द्यायचं म्हणले, उद्याच्याला तुमचीच पंगत करायची. श्रीखंड्याला सांगितलं, श्रीखंड्या उद्या आपली गाव जेवणाची पंगत आहे रे, लाग तयारीला म्हणले. सगळं आणलं पांडुरंगानं प्रत्यक्ष. सगळा स्वयंपाक तयार झाला आणि वाढा म्हणले सगळ्याला जेवायला, जेवढे लोक येतील तेवढी. राजापासून ते चांडाळापर्यंत सगळं तृप्त झाले. आणि अजूनही लोक त्या ठिकाणी पैठणच्या या ठिकाणी नवस करतात. काय नवस करतात? माझ्या लेकराचं लग्न होऊ दे,
माझ्या लेकीचं लग्न होऊ दे, लेकरू होऊ दे, मुलगा होऊ दे, नोकरीला लागू दे, आम्ही कावडीनं पाणी भरू. अजूनही पाणी भरतो भगवान त्यांच्या घरामध्ये. आणि ज्या वेळेला श्रीखंड्याची कावड आली की त्यावेळेला वाहत जातो तो हौद. अजून सुद्धा नाथा घरी पाणी भगवान प्रत्यक्ष वाहतो. कोण तर भगवंताची श्रद्धा, भगवंतावर भक्ती आहे. मग अशीच भक्ती या अनुसया मातेची होती. आणि मग अनुसया मातेचं कसं होतं की म्हणताल तर मनामध्ये भाव कोणताच नव्हता की हे होईल का ते होईल, कोणताच नव्हता. शुद्ध भाव होता. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी काय केलं म्हणताल तर अनुसया मातेनं स्वतःच्या त्याग करून टाकला वस्त्राचा आणि वाढायला आली. वाढायला आल्यानंतर देवाला लहान व्हावं लागलं. देव इतकुले झाले हिच्या पावरनं, इतकीचे अनुष्ठान होतं, इतकुले झाले लहान 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 लहान. मग आता इतकुले झाल्यानंतर तर आता अवघड झालं ना. ह्या वरे यांची मिटिंग कावा संपत्ती कोणाला माहीत. तिघी जणी वरे बसल्या खाली वाकू 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 पाहिल्यात आमचा मालक कावा येतो. आता बसला बाबा पाळण्यात, आता कशाचा येतोय का येईल, आता येत नाही आता देव. मग तिन्ही मूर्त्या सारख्या झाल्या. माईनं अनुसया मातेनं पोटाशी धरलं, पाजर फुटला आणि लेकराला दूध पाजलं. 1 वर्षाचा काळ झाला. आता लहान मुलं पाळण्यामध्ये टाकलेले, पायामध्ये पैंजण आहे, कमराला साखळी आहे. साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार झाले. आनंद झाला. मग हा भगवंताचा अवतार होता. गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 ब्रह्मा विष्णू महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान अनुसया मातेच्या घरी प्रत्यक्ष रूपानं प्रगट झाली देव. आनंद झाला. पुढं 1 वर्षाचा काळ झाला. मग आता सगळं काम करीत होते भगवान त्या ठिकाणी. प्रत्यक्ष भगवान आलेला आहे आणि मातेनं पालन केलं पुत्र रूपानं.
तिघा जणांचं ब्रह्मा विष्णू महेश्वराचं पाळण्यामध्ये टाकायची माय आणि धोका द्यायची. मग आता लेकराच्या रूपानंच त्यांची सेवा केली भगवती मातेनं. आनंद झाला. पुढं सुसंगतात की हे शौनकादिक ऋषी हो, या तिघी जणीला वाटलं आपण जे करायला गेलो ते झालं तिसरंच बाबा. हो आता अवघडच वाटायले. आता सावित्री जी होती ना तिचा धीरच लागन ना. लक्ष्मीचा जरा धीर आला होता, पण सावित्री माय म्हणली उगाच तुमच्यामध्ये पडली नसते तर बरं झालं असतं नाही का. पार्वती माता म्हणली हो ना, आता वर्ष व्हायचं येळ आलं तरी सुद्धा देव काही वापस येईन. काय झालं कोणाला माहीत का, गेले रुसून तिकडं कोणाला माहीत. आपल्या स्वभावामुळं हो काही माय मावशीच्या स्वभाव फार अवघड झालाय नाही का. काही मालक बस म्हणले की बसत आहे, उठ म्हणले की उठत आहे. ग बसा म्हणलं मोठाळे डोळे केले की लाग नाही समोर पुढं जायचा. हो काही जण लिहिलं मालकिनीला भीतीत रे बाबा नाही का. आणि काही मालकाला भेटेत ना मालकीनी. दोन्ही आहे, एकूण मकाचं आहे. पण यांचं कसं होतं, यांना वाटत होता मोठेपणा आपला कसा व्हावा. आपणच मोठे आहेत त्रिभुवनात, आपल्याकडे पैसा आहे संपत्ती. देव काही पैशानं विकत घेता येत नाही, भक्तीनं विकत घ्यावं लागतं देव. का नाही तर असे लोकांना अगोदरच लग्गे लावले असते ना, आम्ही बंडलं तुम्हाला देतो, आमच्याच घरी या नाही का. असं लगा जमत नाही त्याला, भक्तीच लागते. भक्तीशिवाय परमात्मा येत नाही. मग त्यावेळेला आता आपल्याला जावं लागतंय म्हणली कुठं त्यांच्या घरला. बरं ते घर माहीत नाही आपल्याला कुठं आहे घर तिचं, ते अनुसयाचं. आणि म्हणले सांगितलं कोणी होतं का तुला. सावित्री म्हणती लक्ष्मीला तुला सांगितलं होतं कोणी. म्हणली ती नारद ऋषी आले होते बाबा, नारद ऋषीनंच सांगितलं ना, आपल्याला माहीत नव्हतं. बोलवा म्हणले नारद ऋषीला. मग नारद ऋषी आले, नारायण 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 करीत आले. हातामध्ये विनाय. काय माय नमस्कार वंदन केलं. आम्ही घोटाळा झाला ना. म्हणजे काय झालं, आमच्या मालकाला धाडलं, मालकच आलं नाही, कुठं गेला कोणाला माहीत. आणि म्हणले तुम्ही धाडलं का काय. म्हणले हो आमचा मोठेपणा व्हावा म्हणून आम्ही त्याला धाडलं आमच्या मालकाला. आणि कुठं म्हणजे तुम्ही म्हणला ते अनुसयाच्या घरी. आणि म्हणले कशा करता. म्हणजे तिचा मोठापणा व्हायला आम्हीच लहान राहिलो. म्हणजे अशानं कुठं होत असतं का काय. मनातला गर्व सोडून द्या, अभिमान सोडून द्या, असं असतं का काय. मग नारद ऋषीच्या जवळ डोळ्याला खळखळ खळखळ धारा वाहू लागले. आता वैकुंठ लोक उदास झाला, कैलास लोक उदास झाला, सत्य लोक उदास झाला. मालकच नाही घरी. मालक आहे तर वैभव आहे, नाही तर कशाचं वैभव. काय करायचा पैसा ऐश्वर्य काय करायचं, काही उपयोगाचं नाही. म्हणले मालक असला तर खरंय. मग अनुसया मातेचं कसं होतं म्हणताल तर मालकाच्या 3 टायमाला पाया पडत होती, सकाळ दुपार संध्याकाळ. हो मगच अन्न ग्रहण करायची. मग असं तत्व तिचं होतं. साधू संत, गाईला प्रदक्षिणा, समोर सडा गाईच्या शेणाचा, रांगोळी, सगळ्या देवांचं साधू संतांचं पूजन अखंडित होतं. मग नारद ऋषी म्हणले मग आता तुमचं काय म्हणणं आहे, मला इथं बोलविले तर. म्हणले आमच्या मालकाला इकडे घेऊन यायचंय. असं एखादं व्रत आहे का. पहिलं जसं सांगितलं तसं आता वर काढायचा. नारद ऋषी म्हणले तसं काही व्रत नाही म्हणले कोणा पुराणामध्ये. मग तो जशाला तसा वापस यावा, मग आम्हाला घर तरी दाखवा. म्हणले घर लांबून दाखवत बाबा, तिथं येत नाही उगं मला उगं तुम्ही मध्ये पाडितात, काही गरज नसताना. नारद ऋषी मध्यस्थी होता ते पहा कोण्या गोष्टीला. मग नारद ऋषी म्हणले मी लांबून घर दाखवतो, पण मी काही तुमच्या सोबत येत नाही. तुम्हाला मी म्हणलं का तुमच्या मालकाला पाठवा म्हणून, मी तुम्हाला सांगितलं फक्त. बरं म्हणले. सावित्री म्हणते अगं घर तर दाखवायलेत ना, आता तरी हो म्हणणं का. लांबून दाखवले तर लांबून मी जाते म्हणली पुढे अगोदर. मग तर झालं ना, तुला जा वाटत नसलं तर मीच म्हणली बोलते त्यांना काय बोलायचं तर. तुझं उगाचच ऐकलं बाई म्हणली, ऐकलं नसतं तर बरं झालं असतं.
माझ्या मालकाला उगतच धाडलं. मग त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणले काही हरकत नाही. मग लक्ष्मी माता म्हणती आपण मोठ्या आहेत त्रिभुवनातल्या, तुम्ही काय करा, साध्या स्त्रीचा वेश धारण करा, ओरिजिनल नको म्हणले, डुप्लिकेट वेश धारण करा. सावित्री म्हणती मला तर काही कळेना तुमचं ओरिजिनल काय डुप्लिकेट काय, उगाचच पडले मा याच्यात फंदात पडले नसते बरं झालं असतं का. हो तिला ओळखू येऊ नये म्हणले, कोणाला, अनुसयाला ओळखू येऊ नये म्हणजे बरं ठीक आहे. साध्या स्त्रीचा वेश धारण केला आणि आश्रमाच्या ठिकाणी वेदाचे मंत्राचे घोष होऊ लागले. आणि मग तिथं त्या ठिकाणी हे आले बाबा, तिघी जणी आल्या. हेच आहे आश्रम म्हणजे नारद ऋषीने दाखविलाय. काय गाई वास्त्र हे सगळे होते, हिरवीगार सृष्टी होती, गंगेच्या कडेला नदी वाहत होती, नदीचा पाण्याचा खळखळ 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 आवाज येत होता. असा आश्रम होता, आश्रम ऋषी त्या ठिकाणी अत्रि ऋषीचा. मग सुसंगतात की हे शौनकादिक ऋषी हो, त्यावेळेला ह्या तिघी जणी गेल्यानंतर अनुसया मातेनं पाहिले की आता हे तिघ जण अगोदर आले, आता हे पुन्हा आले तिघ जण. तिघी जणी आल्यात, माता जगाची माय आले, साष्टांग दंडवत घातला अनुसया माते. सावित्री माय म्हणली तुम्हीच पुढं व्हा, तुम्हीच केले कुठाने हे, हो मी काही बोलणार नाही आता, काही नाही. मग काही पुन्हा मी आगाव कमी जास्त बोलले तर तुम्हाला राग येतील, म्हणून तूच होय माय पुढं. लक्ष्मीला पुढं केलं आणि लक्ष्मी पुढे झाली, पार्वती मागा आणि सावित्री माता माय माग. ती म्हणली मी मागच बरं आहे, तुम्हीच केली कुठाने हे का. मग त्यावेळेला लक्ष्मी माता म्हणती ते तिघ जण कुठे आहेत हो. म्हणले कोणचे तिघ, माझ्या सकाळपासून लोक चालूच असतात एक न एक एक न एक, तिघ जण कोणचे. म्हणले पार्वती म्हणते अगं काहीतरी सांग ना खून, का तुझ्याही लक्षात राहील नाही. हो म्हणले ते भिक्षा मागितली होती, जेवायला बसले होते, वस्त्राचा त्याग करून जेवायला वाढा. ते कुठे आहेत तिघ जण, ते होय ते पाळण्यात. हा पाळण्यात कस काय, सावित्रीने तर हंबरच फोडणार रे बाबा का. म्हणजे कुठं आहेत म्हणले ते काय मध्ये पाळण्यामध्ये तिघ जण लहान बाल रूप झाले. आणि सावित्रीनं मोठ्यानं हंबरडा फोडा. म्हणली का आता का असलं न्याव का काय, आपला मालक कसा झाला लहान, अवघड झालं रे बाबा आता. मग पार्वती मातेचा जरा धीरच लागा नाही गेला, पण हे पाहिलं समोर तर हे म्हणजे उगाचच केलं, मग हे असं केलं नसतं तर बरं झालं असतं का. तर लक्ष्मी माता म्हणते जरा दम धरा. कशाचा दम धरा आता का, तिथून आले तेव्हापासून म्हणले तर वर्ष झालंय आणि दम कवर धरा. आता ह्या मालकाला का असं न्यायचं का काय. मग त्यावेळेला सावित्री माय म्हणती काय झालं, काही नाही झालं. म्हणजे आता हे बघा ना कसं झालंय. तर तुम्ही कोण आहेत त्यांच्या का, तुम्ही कोण आहेत. मग त्यावेळेला लक्ष्मी माता प्रकट झाल्या का, पार्वती माता प्रकट झाल्या, सावित्री माता प्रकट झाल्या. म्हणजे आम्हाला मालक ओळखू येईना म्हणल्या बाबा. ती म्हणली घेऊन जा. म्हणजे असं घेऊन जाण्यात महत्व नाही, इतकुसं कसं न्यावं हे आता नाही का. बाल रूप झालं होतं, शक्य नाही म्हणजे तिन्ही सारखेच. सावित्री माय म्हणली अगं द्यायली ते द्यायली, घे ना आता कोणचा घ्यायचं. अगं म्हणली ती खरंय हो, पण तिन्ही सारखे दिसले ना, टुळू पाहिले तर आपल्याकडे. मग म्हणले आपला कोणचा मालक. म्हणली काही मेळ लाग ना, तिन्ही सारखे कान सारखे, डोळे सारखे, चेहरे सारखे, उंच्या सारख्या, हातपाय सारखे, बदल एक तिल मात्र नाही, सगळे सारखेच दिसायले. मग म्हणले हे काही काम अवघडच झालं बाबा आता का. करायला गेले एक झालं तिसरंच. मग म्हणले अनुसया तुझा अधिकार फार मोठा आहे बाबा का. खळखळ खळखळ मातेच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागले. आम्हाला वाटत होतं की आम्हीच मोठे आहेत, पण भक्तीनं तूच मोठीच माय का. माय उच्चार काढला आणि आम्ही तुझी लेकरं आहेत. भगवंताला एवढंच करायचं होतं का.
देवाला सगळं भक्ताचं सहन होतं, पण गर्व सहन होत नाही, अभिमान सहन होत नाही. का? अभिमान झाला की देव पतन करून टाकतो. ऐश्वर्य दिलं आणि त्याच्यात अभिमान आला की पीडा लागती माणसाच्या पाठीमागं. अभिमान झाला की मग त्यावेळेला यांचं खरी खुरी भक्ती पाहिली. भक्तिरूप ज्या वेळेला भगवंताचं आणि आपलं जीवाचं एक रूप झालं, त्याच वेळेला आपण कोणची कामं करू शकतो देवाची सुद्धा. श्रवण भक्तीचे जरी असले तरीही एक रूप ज्या वेळेला झाले कथेमध्ये, आणि एक रूप जर नाही झाले तर शरीरामध्ये जात नाही आपल्या. आणि भगवत स्वरूप जीव आणि कथा भगवंताचं चरित्र एक रूप ज्या वेळेला झालं, त्यावेळेला आपण स्वतःला विसरल्यानंतर आपल्या शरीराला भगवत रूप प्राप्त होऊन जातं. मग त्यावेळेला त्या ठिकाणी आपण त्या भक्तीला पात्र झालो. मग स्वतःला ज्या वेळेला विसरलो त्यावेळेला त्या भक्तीला आपण पात्र होतो. मग तसं ह्या स्वतःला विसरून गेल्या या तिघे जणी, आणि स्वतःच्या मनातला अहंभाव जो आहे तो नाहीसा झाला, आणि माय म्हणून हात जोडले की आता आमचं चुकलं, आम्हाला परत करून टाका. मग त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंताला आज्ञा केली, भगवंताला मैनं नमस्कार केला की देवा मूळ रूप प्राप्त व्हा. मग मूळ रूप प्रगट झाले ब्रह्मदेव, भगवान विष्णू परमात्मा आणि महादेव. ब्रह्मा विष्णू महेश्वर मूळ रूप प्राप्त झाले. आणि मग सावित्री माय म्हणली पुन्हा लहान आला तर पुन्हा भानगडी यायच्या रे बाबा, आपल्या मालकाच्या जवळ आपणच उभा टाकून जाऊन उभा टाकू द्या. ललित जाऊन उभा टाकल्या मालकाच्या जवळ, ब्रह्मदेवाच्या जवळ सावित्री माय उभा टाकली. रे बाबा पुन्हा लहान केलं तर पुन्हा भानगडी यायची. हो, मग महादेवाच्या जवळ पार्वती माता उभा टाकल्या. भगवान विष्णू परमात्म्याच्या पशी लक्ष्मी माता आल्या, चतुर्भुज रूपानं प्रकट झाल्या. वरे सुवर्णाचा मुकुट आहे, वत्सलासन्न चिन्ह आहे, कौस्तुभ मणी आहे, पितांबर धारण केलेला आहे. ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत, सावित्री माता बाजूला बसलेल्या आहेत. भोळा महादेव त्याजवळ पार्वती माता बसलेल्या आहेत. आत्री ऋषी आले, देवतामनामध्ये पाय ठेवले या 6 जणांचे आणि पाय धुतले. कपाळाला गंधाचा टिळा आणि पायाला गंधाचा टिळा. गुरुपाद्य पूजा केली आणि साष्टांग दंडवत घातला. आत्री ऋषीनं अनुसया मातेनं प्रार्थना केली, अनुसया मातेनं की आत्री ऋषीनं, भगवंता तुम्ही आमच्या घरी या ठिकाणी पुत्र रूपानं या. मग भगवान परमात्म्यानं वरदान देऊन टाकलं की तिन्हीच्या रूपामध्ये मी तुमच्या घरी येईल 1 वर्षाच्या नंतर. आणि मग पूजन करून स्वस्थानाच्या ठिकाणी हे निघून गेले. निघून गेल्यानंतर शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा, 1 वर्ष झालं आणि यांच्या पोटी अनुसया मातेच्या ठिकाणी साक्षात भगवंतानं अवतार धारण केला. हा अवतार प्रत्यक्ष भगवंताचा होता, दत्तात्रय भगवंताचा. अवधूत चिंतना श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की. पुढं या दत्तात्रयाचं भजन आपल्या घरामध्ये करावं. शारीरिक व्यथा, शारीरिक बाधा, मानसिक शारीरिक पीडा जाऊ दे, त्याला कडीनं जाऊ दे. हे मोकळा रस्ता आहे ना, ते म्हणलं असेल माझी सकाळपासून वाट अडविली. जाऊ दे त्याला, आता जाऊ दे. मग दत्तात्रय भगवान परमात्म्याची निगेटिव्ह आपल्या घरामध्ये ऊर्जा येते पहा. कधी कधी आपण कुठं बाहेर गेलो का तर निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. म्हणून आपल्या घरामध्ये घराची शुद्धी करावी.
घरामध्ये गाईचं गोमूत्र शिंपडायला पाहिजे महिन्या 15 दिवसाला. त्याच्यानंतर गंगेचं पाणी शिंपडायला पाहिजे आपल्या घरामध्ये. आणि बाहेरून आलोत की आपण पाय धुवायचे, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये जात नाही का. निगेटिव्ह ऊर्जा गेली की मग बुद्ध्या चांगल्या राहत नाहीत. अमंगळ बुद्धी झाली की मनुष्याचे विचार बदलल्या जातात. आणि मग या दत्तात्रयाचा जप करावा म्हणले कमीत कमी गुरुवारी दत्त पंचपदी करावे आणि आपल्या इच्छा परिपूर्ण करून टाकाव्या. पुढं ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्त ऋषी, त्याची पत्नी हवीर्भो, तिला विश्वश्रव्या नावाचा पुत्र झाला. विश्वश्रव्याला इडविड्डा नामक पत्नीच्या ठिकाणी